नमस्कार. रामकृष्ण हरी वनस्पतीची ओळख या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. हे बघा मित्रांनो, बंधू-भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात. आजचा व्हिडिओ बघा वनस्पतीची माहिती नाही, पण तुम्हाला काहीतरी जीवनामध्ये अनमोल अशी माहिती मिळणार आहे. त्यासाठी बघा तुम्हाला माहितच आहे आपले गुरुबंधू पाडे मामा आपल्या जुन्या चॅनलवरनं तर आमचे व्हिडिओ भरपूर व्हिडिओ येते. तर पाडे मामा आलेले आहेत, त्यांच्याबरोबर आपल्याला हे महाराज आलेले आहेत. हे महाराज आपली ओळख सांगतील आणि त्यांच्याकडे काय तुमच्यासाठी मिळेल, आमच्या सबस्क्रायबर्ससाठी महाराज तुमच्याकडे काय मिळेल ते तुम्ही सांगू शकता बघा. आणि मामा आलेले ते मामा बोलतील आणि महाराज त्यांची ओळख सांगतील. ते आपल्याला भेटण्यासाठी इथं अकोले तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. आणि भेटायला आल्यानंतर आम्ही जंगलामध्ये फिरायला गेलो घेऊन मामांना, आणि जंगलामध्ये त्यांना काही जंगल दाखवतो, काही वनस्पती दाखवतो. हा नमस्कार. आता माझी ओळख आहे पाडे मामा. तर आपल्याला भेटायला पुण्याला आलते अनिल जाधव. तर ही एक अनिल महाराज आपले गुरुबंधू. ही काय ह्यांच्याकडे काही थोडी ह्यांच्या गुरुने दिलेला जी काय प्रसाद असेल जे कल्याणासाठी थोडी माहिती भेटेल, आणि कुठेतरी अनमोल वस्तू एखादी हरवली जाते, आणि ते हरवल्यानंतर काय होतं, माणसाचा जीव बेचैन होतो, गवसत नाही, इथं कुठेतरी पडलेली असते. अगर एखाद्याची कोणाची गाडी चोरी गेली, जनावर हरवलं, अशा गोष्टीचं एक अंजन बनवते. या अंजनची थोडी माहिती सांगा. जात साहेब तुमचं नाव पत्ता आधी सांगा आणि अंजन कसं आहे ते सांगा थोडं. रामकृष्ण हरी. मी अनिल जाधव, बीड जिल्हा पळईकर. तर हे अंजन असं आहे, एक 10-12 वर्षाच्या लेकराला लावलं पानावर, नागिनीचं पान घ्यायचं आणि त्याच्यावर ते लावायचं, आणि त्या लेकरांना मुलगी असू या मुलगा असू त्याला हे सगळं काही दिसतंय. आपलं जनावर कुठं गेलं, गाय म्हैस किंवा हे कोण माणूस रुसून गेलेला ती दिसतंय. हो. पुन्हा गाडी हरवलेली काही असलं ती दिसतंय. असं काही काही दिसतंय हे हो प्रकार. तर हे बाकीचं काय असेल ते सांगते ना. तर बघा आता इथं तुम्हाला काही गरज जर असली तर मामांचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अनेक व्हिडिओवर आहे. आता ह्या व्हिडिओवरती मी मामांचा मोबाईल नंबर देतो बघा. इथं मामांचा मोबाईल नंबर येईल डिस्क्रिप्शन वरती किंवा इथं स्क्रीनवरती. तसंच दादांचा सुद्धा इथं मोबाईल नंबर येईल. तुम्हाला जर दादांकडे काही विचारपूस चौकशी करायची असेल तर त्यांना कॉल करून त्यांच्याकडे तुम्ही काही प्रश्न विचारू शकता. बघा आपल्या चॅनलवर सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या वैद्यांकडे जाऊन, वेगवेगळ्या गुरुजनांकडे जाऊन त्यांची माहिती, वैद्यांची माहिती, गुरूंची माहिती, तुम्हाला आयुर्वेदिक औषधाविषयी माहिती असो किंवा तांत्रिक कार्यासाठी असो किंवा काही अशुभ शक्तींसाठी असो, कुठल्याही कार्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. जया जे पाहिजे तया ते आहे रे. आपल्या चॅनलवर जे पाहिजे ते तुम्हाला मिळेल. तर बघा मामांचा आणि दादांचा मी इथं नंबर देतो डिस्क्रिप्शन वरती, त्यांचा नंबर येईल. तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. मामांकडे सर्व वनस्पती मिळतात. मामाकडे पांढरीची काठी मिळते, पायपडी मिळते, परत मामाकडे दहीमन मिळते. दादांकडे काही मिळत असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुमची एखादी वस्तू जर हरवलेली असेल तर ती शोधून देण्याचं कार्य दादा करतात. तर त्याच्याविषयी तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. हा, त्याच्यासाठी तुम्ही दादांकडे संपर्क करा. मामांकडे अनेक आयुर्वेदिक औषधासाठी आणि तुमचं काही तांत्रिक कार्य असेल तर त्याच्यासाठी मामांकडे तुम्ही चौकशी करू शकता. त्याचप्रमाणे मामांकडे पांढरीची रोपं मिळतात. आता अनेक जण मला कॉल करून विचारतात, महाराज पांढरीचं रोप पाठवा. मी अशा दुर्गम भागामध्ये राहतो का इथं एसटी येत नाही, इथं कुठली गाडी नाही, इथं कुठला नेटवर्क नाही. बघा हे आहे ते स्वतः सांगतील. हो काय. नमस्कार मित्रांनो. बघा इथं जी जवळजवळ 10 किलोमीटर 5 किलोमीटर कुठे रेंज नाही, काही नाही, फोन बंद पडतात. घरापासून आता आम्ही लांब आल्यानंतर इथे कुठे रेंज येते. त्याच्यामुळे फोन करताना तुम्ही व्हॉट्सअपवर गुरुजीच्या पेडेकर गुरुजीच्या तुमचं नाव पत्ता काय ते टाका. 1-2 दिवसानं अगर काही दिवसानं अगर पाऊस चालू असतं काही दिवस, तेवढ्या टायमात कधी कधी जाणं होत नाही. मग काही माणसाला काय वाटतं की 2 दिवस झाले मेसेज कसा बघितला नाही, इथून घरातून बाहेर तिथे पडता येत नाही. ते बाहेर गेले की तुमचे मेसेज बघतील आणि त्याचं लगेच उत्तर तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळे व्हॉट्सअपवर तुम्हाला ह्यांचं काम असलं तर व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करून टायपिंग करून ठेवायचे. आणि अंजन जर लागलंच तर गुरुबंधू आपले
ह्यांना तुम्ही कॉल करा, ह्यांचा नंबर ह्याच्या व्हिडिओ खाली हो, भेटून आता जाईल. व्हिडिओ वरतीच तुम्हाला लगेच हो. व्हिडिओ बघताना नंबर नंबर दिसेल दिसेल त्यांना. पाडे मामांचा नंबर दिसेल आणि आपल्या अनिल दादांचा नंबर अनिल दादाचा नंबर दिसेल. दिसेल. हा, दोघांचे नंबर तुम्हाला याच्यावरती दिसेल. तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. मामांकडे तुम्हाला पांढरीचं रोप, पांढरीची काठी, पाय पडे ना पांढरे पळसाचे रोप तुम्हाला पाहिजे हो, असेल पांढरे तर पळसाचे मामाला रोप. कॉन्टॅक्ट करा ह्या नंबरवर आणि त्यांच्याकडून तुम्ही मागून घेऊ शकता. होय. बघा माझ्याकडे पांढरीची रोपं फक्त जून महिन्यामध्ये भेटतील, इतर तुम्ही माझ्याशी नाही, कॉन्टॅक्ट नाही. करू नका. नका. माझ्याकडे फक्त काठी भेटेल. तर बघा अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अनेक माहिती तुम्हाला या जंगलामधून देण्याचा प्रयत्न करेल. चला आता जंगलामध्ये आम्ही काही वनस्पतीची ओळख करण्यासाठी, शोधण्यासाठी, काही यांना माहिती देण्यासाठी आम्ही आपल्या जंगलामध्ये जाणार आहेत. हो. तर चला थांबतो. उद्या भेटू नवीन माहिती, नवीन व्हिडिओ. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी. धन्वंतरी भगवान.